तर मित्रांनो, आजची मानाची ध्वजवंदन शर्यतीची माध्यमाची त्यामध्ये फायनल गटामध्ये सगळे लोक होते आणि खूप साऱ्या गाड्या नवीन सुद्धा उतरल्या होत्या फायनलमध्ये. यावर्षी मी सुरुवातच केली. त्याच्यामध्ये फायनल गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला ऋषीदादा ऋषी पाटील झिराट हे नाव होतं आणि फायनलचा मानाचा गुलाल मिळाला. खुश आहे कारण गाडीचा पहिल्यापासून गुलाल नव्हता आणि तो गुलाल आज पहिल्या नंबरचा होता. त्याबद्दल महिलांचे खरं हे मान्य पाहिजे की आज ते धावले माझ्यासाठी की ते आज लहान झाले. मानाचा गुलाल आहे कारण आपले जे बैल मालक असतात हे गुलाल आहे त्यामध्ये बैलाने तुला गुलाल मिळून दिलेला आहे. तर काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल आणि कमी तुझे जे ड्रायव्हर बसलेले आहेत त्यांच्याबद्दल? आज मुलकोतला मी बसवणार होतो पण काही कारणास्तव काही कारणास्तव बसवला नाही. पंकज आणि बंधू आहे त्याच्यामुळेच ते चालू आहे. महिलांचा तोच बघतो की काय बघत नाही काय करत नाही. त्याच्याच नियोजनाखाली आज पंकज आहे, तो बंटी आहे, इथे ओपा आहे, वैभव आहे किंवा त्यापेक्षा वावेतली जी सर्व मंडळी आहे की त्यांना त्यांची इच्छा आहे की आपली गाडी कायम गुलाला धावली पाहिजे आणि त्यांचा मला खूप सपोर्ट आहे. आणि बाकीच्यांना वाटतं की ही गाडी वाव्यातलीच आहे. आणि वाव्यातलीच आहे. बाकीच्यांना वाटण्यापेक्षा ती गाडी वाव्यातली जरी झिराट नाव टाकत असेल तरी ती गाडी वाव्यातल्या माझ्या ग्रुपमुळे ती गाडी आहे. काय सांगेल सुरुवात यावर्षी आणि 7 तारखेमध्ये नंबर घेतलेले यावर्षी गुलाल मिळत होते लगेच निगेटिव्ह चर्चा होती. काय सांगेल? कधी कधी माझं थोडंसं होतं पण ठीक आहे. आज आमची सातारामध्ये पण गाडी म्हणजे चांगलीच जात होती. मी गेल्या टायमाला 3 वेळा साताराचं एका फेरीत टायमिंग करून माझी गाडी धावली पण यावेळेला सातारात माझी गाडी बाहेर झाली. लोक बोलली मागून की आता ही काही गाडी धावत नाही पण आज पहिलंही दाखवून दिलं की आम्ही धावतोय म्हणजे जे काय उत्तर द्यायचं ना ते पहिलाही. तर मित्रांनो, आपल्यासोबत पंकज आहे, पंकज रातवडकर. पंकज रातवडकर दिवस बोलायचं होतं म्हणजे हा हिंदकेसरी ड्रायव्हर ट्रेंड झाला आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी कमाने बंधूंची गाडी धावत होती त्यावेळी लगातार 7 गुलाल हे 15चे पंकज रातवडकरने निघून दिलेले. तर हा सुद्धा एक हिंदकेसरी ड्रायव्हर होता. काय सांगितलं काय होते ते दिवस, कसे होते दिवस? ते खूप होते म्हणजे मला कमी वयात असं मी 6 लागोपाठ फायनल लाटाच्या नाही मारूच्या कमी वयात बिड्या धरल्या, सेमीच्या पण धरल्या नव्हत्या. डायरेक्ट फायनलची बिडी धरून तुझ्यावर विश्वास पण ठेवणं महत्त्वाचं. विश्वास सतत टाकून माझा गुरु अभियंता झाले आणि स्वतः मालक कमाने विशेष कमाने आणि आमचा ग्रुप होता बाबू पंड्या सगळ्या विश्वास केलेला गाडी हकल 2 नंबरात विशेष गाडी. तर काय सांगितलं त्या बंड्या बाबूनंतर सुद्धा गाडीवर म्हणजे फायनलच्या गाडीवर तर म्हणजे नाहीच बसत आहे. परत ते दिवस येतील का तुझे? येथील दिवस काय असतो प्रत्येकाची. ही पण गाडी हाकलायला मला चान्स भेटला, ती गाडी हाकलायला पण चान्स भेटला. मी फायनलमध्ये घुसत नव्हतो, बरेच दिवस फायनल विषयच नव्हता आपला पण चान्स भेटला. तू सोना केला त्या चान्सचा आणि ऋषीदादांनी माझा विश्वास दिला. त्यापेक्षा नंदूचा विश्वास होता की पंकज तो माझ्यापेक्षा गटाचा मास्टर आहे तरी बोलला तू कासरे धर मी पालगाव काय शर्यतीमध्ये गाडी टॉपच्या होत्या आणि पण मी तसा बोलला तो बाहेरला 4था केला, 2रा गेलेलो पण बोलतात ना गाड्या पण लास्ट स्टेपला बैल चांगला धावला, पहिली धावला. नक्कीच. आणि पूर्ण वावेची मंडळी सुद्धा यांची गाडी वावेची त्या गाडीमध्ये सुद्धा आज वावेचं नाव गाडी म्हणजे वावेतलीच गाडी आणि ती गाडी असेल तर आम्ही बघायला येतो. बाकी काही म्हणजे आवड नाही आणि नंबरात बसलीच पाहिजे. नंबरात आले तर आम्ही तेवढंच हजर खुश असतो आणि नाही आली तरी आम्ही तेवढंच हजर. तर अभिनंदन अभिनंदन तुम्हाला या बायका माणसाने Thank you.
यावरची गाडी आपली ऐकते तुम्हाला आणि येणारा जो होळी पाण्याचा शर्यत आहे तेव्हा तुम्हाला गाडी बघायला मला वाटतं तुम्ही आलात म्हणून नक्की ठरलेला आहे त्या बैलांसाठी सातार बंधामध्ये तुम्ही गाडी बघायला या आणि तुमची गाडी असं तुम्हाला शुभेच्छा. तर मित्रांनो आज धुलीवंदन एक मानाची धुलीवंदनची शर्यत म्हणजे मानाची शर्यत समजली जाते. त्यामध्ये फायनल गटामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे मुरुडकर बंधू. तर प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन आणि काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? प्रथम यूट्यूब चॅनलवाल्यांचे आभार, कारण आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे म्हणून डायरी थ्रो केलं जातं आणि त्यांचं सर्वात पहिलं अभिनंदन करा असं वाटतंय. आणि खरोखर जिथे जिथे शर्यत असतं तिथे ते आपल्याला त्यांचा प्रतिसाद उत्तमच असतो. आणि आजची जी कमाल आहे ती आपल्या जॅकीनी करून दाखवली आहे. दोन्ही जॅकीनी आपल्या हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत ते अनिकेत पालवणकर आणि भावेश शेळके यांनी आपल्याला हॅट्रिक मारून दिले आहे. पावलामध्ये 2रा नंबर आला आहे, मल्याण मातीबंदरमध्ये गेल्या वेळी पहिला नंबर आला आणि आता या धुलीवंदनच्या मध्ये 3रा नंबर आहे. अशी सलग हॅट्रिक मारलेला आहे. शिखरावर कोणी जाऊ शकतं, पण शिखरावर ठामपणे राहणं आणि हा निश्चय हे पालवणकर हे मला करून दिलं आहे. हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत आणि आपले नंदी आपल्याकडे असलेले RX छब्या आणि आपल्याकडे तो बघा आहे तो एक बलमा, यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. तर मागच्या वेळी आपल्यासोबत अनेदा नव्हता कारण आलोक पण झालेला आणि तेवढं बोला नाही. तर अनेदा आपण नोव्हेंबरमध्ये जेव्हा फार्म हाऊसला मुलाखत केली तेव्हा तू बोललेलास की यावर्षी या जोडीला मी नक्कीच फायनलमध्ये पोहोचवणार आणि फायनल मारून देणार. तर काय सांगेल विश्वास आम्हाला आणि विश्वास सार्थक केला? हो. यांचा फायनलसाठी मी समाधान केलं, पण मला फायनल 7-8 यावर्षी. आणि मला वाटतं मला एकच चान्स आहे त्यासाठी गाडी बिना काठीमध्ये सुद्धा 2 सेकंद होते आपली गाडी म्हणजे पात्र ठरली आहे. पण आता येणारी गुढीपाडवा आहे त्यासाठी काय तयारी असेल? हा 1 लाख चान्स आहे माझ्यासाठी. मी जेव्हा बोललेलो माझ्या आपल्या मुलाला बरोबर त्यासाठी 1 चान्स गेला. 1 चान्स आहे त्यासाठी मी राहिली. प्रयत्न खूप म्हणजे करणार. बैलांच्या ह्याच्यावर माझा अजून होप्स आहे. तर आजचं काय सांगेल आज कसे धावले ते? बैल व्यवस्थित धावले. थोडी चूक आमचीच झाली. अच्छा, गाडी अंतरात होत होती आणि थोडा कमी पाना घेतला आणि टर्न वगैरे किती गेला? 4था-5वा टर्न करून पोटात पहिला धावतो गाला करून आणि नंतर थोडा आम्ही गिर घेतला. गिर घेतला मास्टरने ओव्हरटेक केली. तर बघायला गेलं तर आणि गाड्या सुद्धा टफ होत्या आणि ज्या 1 नंबर आणि 2 नंबर गाड्या आल्या ते सुद्धा यावर्षी गुलाबासाठी प्रयत्न करत होते आणि आज आमच्या विषय जोरात जास्त जाम प्रयत्न होते त्यांचे आणि गुलाल त्यांना सुद्धा मिळत नव्हता. पण आज त्यांना सुद्धा एक मानाचा गुलाल त्यांची पण सुरुवात झालेली आहे. तर काय सांगशील पुढचं काय असेल तयारी पुढच्या शर्यतीत? आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन नाही आहे. मुरुडकर बंधू हा एक द्विपारंगी गावचा एक ब्रँड बनलेला आहे. आता बघायला गेलं तर यावर्षी ह्या सीझनमध्ये 3 सेमीफायनल मारले आहेत आणि 3 फायनल मारलेले आहेत. द्विपारंगीचं नाव जाखमदादेवी आशीर्वादाने चाललेलं आहे आणि खरोखर त्यांनी हा प्रयत्न चाललेला आहे. तो त्यांनी जी बैलांनी आपल्याला साथ दिली आणि त्यांना घेऊन चालण्यासाठी जी जिगर लागतं ती खरोखर ड्रायव्हरची असते आपल्याला बघायला गेलं तर. आणि त्यांच्या माध्यमातून मालकाचं नाव मोठं केलं जातं आणि त्याच्यासाठी त्यांनी आटोनात प्रयत्न करून आपल्याला गाडी नम्रतच आणून दिली आहे. साताऱ्याचं जे आम्ही व्हिडिओ केला होता दिवाळीमध्ये त्यासाठी प्रयत्नांना यश येणार, आज न उद्या येणार, नक्कीच येणार, कारण त्यासाठीच प्रयत्न हे चालले आहे वाटचाल. तर आज फायनलच्या गुलालाची हॅट्रिक झालेली आहे. म्हणजे फायनलच्या 1 नंबरची नाही हॅट्रिक पण तू गुलालाची हॅट्रिक झालेली आहे. तर काय सांगाल? तुम्ही सुद्धा बोलले की मला या विभागामध्ये यावर्षी फायनल मारायचीच आहे आणि एकदा नाही तर आता 3दा फायनल मारली. तर काय सांगाल? प्रथम आभार मानायचं म्हणजे मनू यूट्यूब डायरी, कारण त्याच्यामुळं आज खरोखर आज जे आपले यूट्यूब जे बघतात ते म्हणून आज आमच्या बैलांचं नाव रोशन होतं आहे, आमच्या परिवाराचं नाव रोशन होतं आहे. दुसरी गोष्ट आज जो बैल सांभाळतोय आकाश रोडकर त्याची अप्रतिम मेहनत, बैलांच्या पाठी त्याची जी मेहनत आहे त्याच्या मेहनतीचं कौशल्य म्हणून आज दिवशी आपल्या प्रगती दिसायला बघतोय. आणि दुसरी गोष्ट बैल माझं उत्तम धावलं आणि आज हॅट्रिक मारल्याबद्दल मी बैलांचा ऋणी आहे. आणि म्हणजे विश्वास होता बैलांवर हो. तुमचा. दिवाळीपासून तुम्ही बोलत होतात की मी एकदा रोहामध्ये फायनल मारले परंतु
ती त्या फायनलला तेवढं महत्व नव्हतं, पण या इकडे आपल्या विभागामध्ये टोटल माझी फायनलला उतरल्यापासून ही 4थी फायनल, अजूनपर्यंत माझा फायनल फ्लॉप न झालेला. बरोबर. म्हणजे रोहामध्ये मारली तेव्हा जास्त लोकांना माहिती नव्हतं ती. माहिती पण आता या विभागामध्ये लगातार 3 शर्यतीमध्ये फायनल घेतली. सलग. तर एक पुढल्या शर्यतीमध्ये प्रमुख दावेदार मुरुडकर बंधू असा होता गृहीत धरलं जातं. कारण ते निसर्गाचा हे आहे, कोल आहे तो. नाही म्हणजे आपली गाडी त्या रेंजची आता हो, आहे, झालेली आहे. आहे, कारण आहे. एक प्रमुख दावेदार समजला जातं मुरुडकर बंधू. काय आता काय सांगायचं त्याबद्दल? नाही, त्याच्याबद्दल काय, आता ही रंगदेवता आहे. हा जो रती हा रंगणामध्ये उतरणार सगळे रती उतरतात. त्याच्यामध्ये आपण तो त्यांच्यासोबत आता नवीन येऊन त्यांना प्रतिस्पर्धा करतो. पण त्यांच्या मुलं आता आपण लोकांच्या प्रकाशोत्तामध्ये आहोत. समोरचा माणूस आपल्यापेक्षा बलवान आहात आणि आपण त्याला टप देतो, त्याच्या मुलं आपण मानावर उपाना. नक्कीच. तर येणाऱ्या गुढीपाडव्याचे जे तुमचं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे ते लोकांसाठी आपण जे चाललेला प्रयत्न आहे, लोकांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास, तो उच्चस्वाला नेण्याचं काम आपण नक्कीच करणार आणि खरोखर लोकांच्या मनातला फायनल सम्राट हा त्यांना मिळवून देणार. हा विश्वास मुरुडकर बंधूंवर ठेवलेला आहे, तो खरोखर सारथी लावणार. तर त्या येणाऱ्या गुढीपाडव्याच्या शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण हो अशी आई एकविरा आणि आई जाकमाता देवी चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. बोला नाद एकच. धन्यवाद.